अंमली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकाने 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 14,60,000 रुपयांचे मॅफेड्रॉन हस्तगत केले आहे। त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत। विरोधी टोळीचा गेम वाजवण्यासाठी हे पिस्टल आणल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। बॉबी भागवत सुरवसे वय 28 आणि तोसिम उर्फ लड्डू रहीम खान वय 32 अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। याबाबत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती दिली। खंडणी विरोधी पथक व अंमली पदार्थ विरोधी पथक गेले काही दिवस अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत होते। त्याबाबत पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर मध्यवस्तीतून दोघांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडे 14,60,000 रुपयांचा मॉफेड्रॉन, देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे व इतर ऐवज असा 16,57,000चा माल जप्त करण्यात आला आहे। गेले काही दिवस आपल्या गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेल 2 आणि अँटी नार्कोटिक सेल 2 याच्या टीम्स, त्यांचे अधिकारी पोनी कुंभार तसेच पोनी गायकवाड आणि त्यांचे सुपरवायझरी ACP श्री राजेंद्र मुळीक हे सर्वजण काही संशयित इसमांच्या बाबत वर्कआउट करत होते आणि तो वर्कआउट करत असताना काल फरसखान्याच्या हद्दीतून त्या 2 संशयित इसमांना आपण ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक कंट्री मेड पिस्टल 2 राऊंड तसंच जवळपास 74 ग्रॅम MD हा सापडून आलाय। त्याच्याबद्दल पुढील कारवाई होत आहे। या 74 ग्रॅम MDची किंमत जवळपास 14.5 लाख रुपये आहे आजच्या बाजारामध्ये। पुढील तपासामध्ये साधारणपणे असं एक जाणवतंय किंवा निदर्शनास येतंय की कदाचित हे वेपन जे आहे हे दुसऱ्या एका व्यक्तीला रायव्हलरीमधून त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी वापरलं जाण्याची शक्यता होती। त्याच्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे। परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की एकंदरीतच आपल्या सगळ्या माहितीच्या यंत्रणेचा वापर करून याच्यामध्ये या दोन्ही युनिटच्या अधिकारी अंमलदारांनी एक चांगलं काम करत या इस्मांपर्यंत पोहोचून त्यांना त्याच्यातून शोधून काढलेलं आहे आणि एक चुकीची घटना घडण्यापासून आपल्याला टाळता आलेलं आहे। या दोन्ही संशयित इसम यांना ताब्यात घेतलं, यांचं नाव बॉबी सुरवसे, साधारण वय 28, मूळचा लातूरकडचा असलेला, सध्या पुण्यात स्थायिक असलेला, आणि तोसिफ लड्डू रहीम खान वय साधारण 36 हा राहणार शुक्रवारपेठ एरियातला आहे। तर याबाबत पोलीस अजून अधिक तपास करत आहेत आणि कालांतराने याबाबत आपल्याला तशी कल्पना देण्यात येईल।